पुणे शहरामध्ये कोयता गँगचा आधीच दहशत असताना आता पुन्हा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये कोयता गँगचे हे सर्व सदस्य थेट सोसायट्यांमध्ये घुसताना पाहायला मिळतात आणि घर लुटण्याचा प्रयत्न या कोयता गँगचा दिसून येतोय आणि त्यामुळे पुणे शहरात आणि एकूणच पुणेकरांमध्ये दहशतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही पुणेकर आहेत, ज्येष्ठ नागरिक, काही महिला देखील आता आपल्या सोबत आहेत। त्यांची नेमकी काय मतं आहेत ती जाणून घेऊयात। तुम्ही जो काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि कोयता गँगची दहशत तर याआधीच ऐकलेली असेल, काय एकूण भीतीचं वातावरण आहे असं वाटतंय तुम्हाला? पोलीस यंत्रणा मजबूत पाहिजे आणि डेचा वॉचमन वेगळा आणि नाईटचा वेगळा पाहिजे। कारण डे नाईट वॉचमन एकच ठेवला ना, आमच्या सोसायटीत तरी तसं आहे। आणि आमच्या सोसायटीत पोलिसांची गाडी आधी येत होती, आता येत नाही, म्हणजे गल्लीतनं फिरायची, तर ते पण पाहिजे। एक पोलीस यंत्रणा मेन मजबूत पाहिजे। पोलीस यंत्रणा मजबूत पाहिजे। काय वाटतं या सगळ्या याच्यामध्ये एकूण दहशतीच्या सावटाखाली आपण राहतोय असं वाटतंय? होय, अत्यंत म्हणजे वाईट स्थिती आहे। पोलिसांचा वचक नसल्यामुळे ती मुलं अजिबात घाबरत नाही आणि काही पोलीस त्याला मॅनेज पण होतात, त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांना त्रास होतो, त्याच्यामध्ये दहशत आहे। आणि इथं साठे कॉलनी तर आहे ना, सगळे असे म्हणजे फालतू चाळे करताना असतात, पण इथल्या लोक पण कोणी हे करत नाहीत, घाबरतात लोक। त्यांनी पण हे करायला पाहिजे, कंप्लीट करायला पाहिजे। काय काय या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? पहिलं PI साहेब आपले कदम साहेब होते ना, तेव्हा इथं गाडी कायम असायची, पण कदम साहेब गेल्यापासून फिरकायलाच तयार नाही गाडी। पण मग असे जे काही व्हिडिओ होत आहेत बघून भीती वाटते, काय काय करताय उद्या आपल्या सोसायटीत पण असं लेडीज एकटीच असते ना आणि मुलं असतात, पण ती भीती वाटतेच ना। बाहेर गेलं तरी कोण येते कोण जाते हा प्रश्न आहे, कारण आता लेडीज बी त्यात हे झालेले आहेत की आपल्याला वाटतं लेडीज आल्यात म्हणून आपण दार उघडतो आणि त्यांच्यामुळे धोका होतो ना। काय काय वाटतं हे सगळं तुम्ही पेपर मधनं ऐकत असणार किंवा सोशल मीडिया सुद्धा वापरता, त्याच्यामध्ये असे व्हिडिओ होत आहेत, घटना बघायला मिळतात, कुठेतरी भीतीचं वातावरण असं की सोसायट्यांमध्येच थेट आता घुसण्याचा प्रयत्न होतोय? हो, ते थांबायला तर पाहिजे। पोलीस यंत्रणा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये। हे भीतीचं वातावरण अजून वाढत जाईल आणि हे जे मुलांचं एज आहे 18 ते 22, याच एज मधले मुलं मुली हे अशा प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे आणि कुणाच्या घरात लहान मुलं असतात, लेडीज एकटी असती, ह्यामुळे भीतीचं वातावरण वाढणारच ना। कमी पडते कुठंतरी पोलीस यंत्रणा, कमी पडते। आणि परवानगी शिवाय सोसायटीत कुणाला सोडू नये वॉचमनने, परवानगी शिवाय सोडू नये। काय काय वाटतं की सगळं? माझ्या मते चित्रपटांचा जास्त त्याच्यावर पगडा आहे आजकालच्या तरुण पिढीवर। म्हणजे त्याच्यातले जे सीन्स असतात किंवा काय असं दाखवतात पिक्चरमध्ये, ते बघून जास्त आणि त्यांना प्रेरणा मिळते हे असं करण्याची, असं माझं मत आहे। चित्रपटांचा सगळ्या याच्यावरती परिणाम होताना दिसतोय। काय वाटतं की हे सगळं तुम्ही बघतायत की सातत्याने पुणे शहरामध्ये कोयता गँगची दहशत, अगदी किरकोळ कारणावरून एकमेकांवरती हल्ले केले जात आहेत? आता आपला विषय सोसायट्यांचा चालू आहे, पण याचा बेसिक असा एक विषय आहे, लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता जी वाढलेली आहे, ते व्यसनाधीनतेसाठी पैशाची गरज पडते आणि दुसरी पडते बेरोजगारीची। या दोन गोष्टींमुळे मुलं क्राईम करायला लागली। ऍक्च्युली बेस तो आहे तिथं। ताई म्हणल्या तसं बरोबर आहे की चित्रपटाचा पण इफेक्ट होतो, पण या व्यतिरिक्त व्यसनाधीनता, पैसे नाही मिळाले की माणूस चोऱ्या करायला निघणार। आणि जे कोयता गँग जी आता झालेली आहे पुण्यामध्ये, ऍक्च्युली प्रत्येक एरियात कोणतरी 2-4 पोरं असतात, त्यातल्या कोणतरी कोयता फिरला असतो। ही गँग नाहीये, प्रत्येक एरियात एक 4-5 पोरांचं टोळकं आहे की जे काहीतरी ग्रुपमध्ये येऊन क्राईम करतो, म्हणून आपण त्याला कोयता गँग नाव दिलेलं आहे। ते कोयत्या दाखांनी मुलांना रस्त्याने फिरताना लहान मुलांचा वापर होतो की त्यांच्यावर उद्या कोर्टामध्ये पण दावे चालवले तर ते जास्त काळ टिकणार नाही, त्यांना थोड्या दिवसात लगेच सोडून देतात। कधी कधी अटकही होत नाही अशा मुलांना एवढा मोठा गुन्हा करून सुद्धा, का तर ते अल्पवयीन आहेत। तर यांना वेळीच यांच्या घरच्यांनी लक्ष देऊन पोलिसांना सांगून समजून सांगून यांना योग्य ठिकाणी जर व्यवस्थित माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं तर ही मुलं वेळीच सुधारतील, नाही तर हातातून निघून गेल्यावर काही उपयोग नाही। वाढती महागाई हा सुद्धा मुद्दा खूप मोठा आहे आणि बेरोजगारी, वाढती महागाई
याच्यामुळं सुद्धा कदाचित हे तरुण मुलं काहीतरी पैशाचा दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही लोकांनी जे सांगितलं की ते व्यसनाधीन, म्हणजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे की लहान लहान म्हणजे शाळेतली मुलं सुद्धा आज व्यसन करताना दिसत आहेत. आणि त्याचा परिणाम हा त्यांना त्या कारणासाठी पैसा लागत असतो. मग तो पैसा मिळवण्याचा शॉर्टकट म्हणजे हा कोयता. नक्कीच, म्हणजे शॉर्टकट मिळवण्याचं. पण काय तुम्ही सोसायट्यांमध्ये राहता, त्यामुळे असं सगळं एकूण भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. सध्या कसं म्हणजे काही एरियामध्ये असं की तो एरिया स्लिमच आहे, तिथं त्याला दुसरं काहीच करता येत नाही. ती मुलं जास्तीत जास्त असाच प्रयत्न करतात की आपण कुठेतरी दहशत पसरून काहीतरी पैसा कमवण्याचा शॉर्टकट मार्ग शोधतात. त्याच्यामुळे हा प्रकार होता जास्त. काय वाटतं सगळ्याकडे, तुम्ही कसं पाहता? सोसायट्यांचा जर विषय घेतला तर पहिलं CCTV कॅमेरे सगळीकडे पाहिजे. दुसरी गोष्ट वॉचमन पाहिजे. आणि समजा वॉचमन आहे पण तो जागेवर नसला, काही तो तिसऱ्या कामाला लागलेला असला तरी CCTVमुळे त्याचा उपयोग होतो. पण आजकाल काय झाले, समजा माझ्या सोसायटीत एक 40 हे आहेत फ्लॅटधारक, त्यापैकी 15 जणांनी फ्लॅट भाड्यानंच दिलेले असतात काय. आणि त्या भाड्याच्या घरात दुसरे बाहेरचे जे लोक येतात तर कुणाकडं कोण येतं हे काही पत्ता लागत नाही. आणि हा वॉचमन पण सगळ्या गोष्टी बघू शकत नाही, कुणाच्या घरात कोण आलं हे काय. तर ह्याचा फायदा घेऊन बाहेरचे लोक येऊन आता महिलांनी सुद्धा अशा वेळी दक्ष राहिलं पाहिजे घरात की बाबा अनोळखी माणूस आहे, समजा पाणी मागतोय काय, आपल्या ओळखीचा आहे का काय, किंवा एखादी गोष्ट तो मागतोय किंवा विचारतोय, तर पहिलं दार उघडलं नाही पाहिजे आणि विचारलं पाहिजे त्याला बाहेर आतूनच काय बाबा त्याच्या आसपास आणि कोण 1-2 जण आहेत का, असा विचार करून त्यांनी त्याची एंट्री केली पाहिजे. बरं, एक फक्त मुद्दा सांगायचा होता. आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने 112 नंबर, 100 नंबर बंद झालाय बऱ्यापैकी, आता 112 नंबर चालू झालेला आहे. पण 112 नंबरला जर आपण फोन केला तर तिथं जो बसलेला स्टाफ आहे, जो आपण म्हणतो कॉल सेंटरचा, त्यांना लोकेशन सांगितल्यानंतर लोकेशन समजून घ्यायलाच 5 ते 7 मिनिटं लागतात. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा सगळ्यांनाच जाणवत असेल मला वाटतं. तर तो पहिला चेंज व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दल आता जनजागृती पण होणं आवश्यक. निश्चित, म्हणजे जनजागृती होणं आवश्यक आहे. मात्र कुठेतरी पुणेकरांमध्ये या सगळ्या घटनांमुळे भीतीचं, दहशतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची फार महत्वाची जबाबदारी आहे. अशा वेळी आणखीन काही कडक या सगळ्या बंदोबस्त असू दे किंवा कडक कारवाई होणं तेवढंच अपेक्षित आहे, असं या सगळ्या नागरिकांचं, पुणेकरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.